श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. श्रावणातील मंगळवार हा देवी मंगळागौरीचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, घरातील सुख शांतीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मंगळागौरीचे व्रत करतात. पण अनेक ठिकाणी एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, मंगळागौरीच्या रात्री ही एक चूक करू नका, अन्यथा सौभाग्यावर परिणाम होऊ शकतो. हा विषय अंधश्रद्धा पसरविण्यासाठी नाही, तर आपल्या परंपरेतील भाव, श्रद्धा आणि शिस्त समजून घेण्यासाठी आहे. चला जाणून घेऊया ती चूक कोणती आहे आणि त्या रात्री कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मंगळागौरीची रात्र इतकी विशेष का? मंगळागौरीला पार्वती मातेला समर्पित मानले जाते. असे मानले जाते की देवीने कठोर तप करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले. म्हणून या व्रतामध्ये सौभाग्य, प्रेम, समर्पण आणि कुटुंबाचे रक्षण याचा भाव असतो. श्रावणातील मंगळवारी केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते. काही स्त्रिया रात्रभर जागरण, भजन, खेळ, ओव्या आणि देवीचे नामस्मरण करतात. या जागरणामागचा अर्थ फक्त रात्रभर जागणे नसून मन जागृत ठेवणे हा आहे. आता आपण बघूया ती एक चूक कोणती. परंपरेनुसार सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे पूजा झाल्यानंतर देवीसमोर ठेवलेला दिवा विनाकारण विझू देणे किंवा दुर्लक्ष करणे. अनेक घरांमध्ये पूजा करून दिवा लावला जातो आणि नंतर गप्पा, मोबाईल, टीव्ही किंवा इतर कामांमध्ये लक्ष जाते. तेल संपते, वात जळून जाते आणि दिवा विझतो. आता येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. दिवा चुकून विझला तर घाबरायचे कारण नाही. देवी रागवते किंवा काही अनर्थ होतो असे निश्चित मानू नये. पण परंपरेत याला दुर्लक्षाचे प्रतीक मानले जाते. दिवा म्हणजे प्रकाश, जागरूकता आणि देवीची आठवण. त्यामुळे पूजा केल्यानंतर काही वेळ तरी दिव्याकडे लक्ष ठेवणे, तेल पुरेसे ठेवणे आणि श्रद्धेने त्याची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते. आता आपण बघूया दिवा विझला तर काय करावे. जर दिवा विझला तर शांतपणे हातपाय धुवा, देवीला नमस्कार करा, नवीन वात किंवा तेल घाला, पुन्हा दिवा लावा आणि ओम मंगळागौरे नमः असे म्हणा. यात भीती नाही, तर श्रद्धेने पुन्हा स्मरण आहे. आता आपण बघूया सौभाग्यावर परिणाम होतो म्हणजे नेमके काय. सौभाग्यावर परिणाम होतो या वाक्याचा अर्थ अनेकदा चुकीचा घेतला जातो. याचा अर्थ लगेच काही वाईट घडते असा नाही. परंपरेतील ज्येष्ठ स्त्रिया सांगतात की घरातील सौहार्द कमी होऊ नये, पती पत्नींमध्ये कटुता येऊ नये, मनातील नकारात्मकता वाढू नये, पूजा खेळ औपचारिक राहू नये. म्हणजेच हा आध्यात्मिक आणि मानसिक संदेश आहे. नात्यांमध्ये प्रकाश जपा. आता आपण बघूया मंगळागौरीच्या रात्री टाळाव्यात अशा इतर गोष्टी. पहिली गोष्ट, पूजा अर्धवट सोडणे. संकल्प केला असेल तर पूजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, राग आणि वाद. त्या दिवशी शक्यतो भांडण, कटू बोलणे टाळा. तिसरी गोष्ट, देवीसमोर नकारात्मक बोलणे. तक्रारी, अपशब्द, इतरांची निंदा टाळणे चांगले. चौथी गोष्ट, मोबाईलमध्ये पूर्ण गुंतून जाणे. पूजा करताना मन एकाग्र ठेवणे महत्त्वाचे. पाचवी गोष्ट, नैवेद्य ठेवून विसरणे. नैवेद्य आदराने अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून वाटावा. आता आपण बघूया जागरण करणे आवश्यक आहे का. तर मैत्रिणींनो, जागरण करणे आवश्यक नाही. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी असते. आरोग्य ठीक नसेल, लहान मुले असतील, कामाचा थकवा असेल तर पूर्ण रात्र जागरण करणे आवश्यक नाही.
काही वेळ भजन, नामस्मरण, आरती करून विश्रांती घेतली तरी भक्ती पूर्ण होते. देवीला दिखावा नाही, भाव हवा असतो. आता आपण बघूया विवाहित आणि अविवाहित स्त्रियांसाठी संदेश. विवाहित स्त्रिया, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. घरातील शांततेसाठी संकल्प करा. अविवाहित मुली, चांगला जीवनसाथी, योग्य निर्णय क्षमता, मनःशांती आणि सद्बुद्धी यासाठी प्रार्थना करू शकतात. मंगळागौरी ही फक्त विवाहित स्त्रियांची देवी नाही, तर स्त्री शक्तीचे मंगल रूप आहे. आता मी तुम्हाला एक छोटा आध्यात्मिक उपाय सांगते. रात्री आरतीनंतर देवासमोर बसा आणि 11 वेळा म्हणा ओम ह्रीं श्रीं मंगळ गौरे नमः. त्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्वांच्या नावाने मंगल प्रार्थना करा. मैत्रिणींनो, मंगळागौरीच्या रात्री लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेनंतर दिवा आणि मनातील श्रद्धा विझू देऊ नका. भीतीपेक्षा भक्ती मोठी, अंधश्रद्धेपेक्षा जागरूकता मोठी आणि केवळ विधीपेक्षा प्रेम व समर्पण अधिक महत्त्वाचे आहे. देवी मंगळागौरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि अखंड मंगलमयता देव, हीच प्रार्थना. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय मंगळागौरी माता.